माझा पती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. आमच्या वयात खूप अंतर असल्यामुळे आमच्या विचारामध्ये मतभेद होते आणि म्हणूनच आमच्यात खूप भांडणे, वाद होत असे. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तेव्हा समजलं की त्यांना कॅन्सर झाला आहे व तो शेवटच्या स्टेजला आहे. त्यांची अवस्था पाहून मी तर खूप घाबरून गेले. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी घेऊन आले. पण त्यांची प्रकृती अजून देखील नाजूकच होती. त्यांना स्वतःची कामे स्वतः करता येत नव्हती व त्यांना नीट बोलता देखील येत नव्हतं. ते स्वतःला खूप कमजोर समजत होते. त्यांचे प्रत्येक काम मीच करायचे. आयुष्यभर ते माझ्याशी कसेही वागले असले तरी देखील मी मात्र माझा पत्नी धर्म निभावत होते. कदाचित माझ्या पतीला आता त्यांच्या चुकांची जाणीव होत असावी. जेव्हा ते बेडवर पडून होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अपराधपणाची भावना मला स्पष्ट दिसत होती. जेव्हा मी त्यांच्याकडे जायची तेव्हा ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचे. आमच्या घराच्या स्टोअर रूमकडे बोट दाखवत असायचे. पण मला तेव्हा काहीच कळायचं नाही. पण एक दिवस ते अचानक गेले. त्यानंतर त्या रूममध्ये जे काही मी पाहिलं ते पाहून तर मला धक्काच बसला. माझे नाव प्रणिती आहे. मी दिसायला सुंदर चांगली होते. पण माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी करून दिलं. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. पण तो मोठ्या चांगल्या पोस्टवर नोकरीला होता. तो दिसायला साधारण होता. कलर देखील थोडासा सावळा होता. लग्नानंतर जेव्हा कधी आम्ही सोबत बाहेर जायचो किंवा फिरायलाही जात असे तेव्हा आजूबाजूचे लोक आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होते आणि मग आपापसात चर्चा करायचे. तेव्हा ते आमच्या लक्षात देखील येत होतं. तेव्हा आम्हाला दोघांनाही अवघडल्यासारखं वाटायचं. त्या दिवशीही आमच्यासोबत असंच काहीसं घडलं आणि आम्ही घरी आलो त्याच रागात माझा नवरा होता. मी त्यांना शांत होण्यास सांगितलं की लोकांच्या अशा वागण्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपलं लग्न झालं आहे. तर ते रागातच मला बोलू लागले की तू यापुढे माझ्यासोबत येत जाऊ नकोस. तुझ्या सुंदर दिसण्याचा मला आता त्रास होत आहे. एकतर तू स्वतःला कुरूप कर नाहीतर माझ्यासोबत बाहेर येणं बंद कर. तेव्हा सहजपणे मी त्यांना म्हणाले, त्यापेक्षा तुम्हीच स्वतःला सुंदर का करत नाही? तुम्ही सकारात्मक विचार का करत नाही? या गोष्टीवर त्यांना खूप जास्त राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी मला गालावर कानाखाली मारली. मी तर सुन्नच झाले. असं काहीतरी घडेल हे अपेक्षितच मी केलं नव्हतं. कारण आमच्या लग्नाला अजून 6च महिने झालेले पण नव्हते आणि त्यांचे असे वागणे बोलणे पाहून मी तर थक्कच झाले. पुढे ते बोलू लागले की बायकांनी बायकासारखंच राहावं, डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नये. योग्य वेळीच त्यांना त्यांची जागा दाखवली नाही तर पुढं मग अवघड होऊन बसतं. मी बायकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. जर त्यांना ताब्यात ठेवलं नाही तर त्या डोक्यावर बसतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तुला मी घेऊन आलो आहे. माझ्याशी तुझं लग्न झालं आहे म्हणून एवढ्या मोठ्या घरात तुला राहायला मिळत आहे. तुला माझ्यामुळे सर्व सुख सुविधा मिळत आहेत आणि तू मला नावं ठेवतेस, मला अक्कल शिकवतेस काय? वरून माझीच टिंगल करतेस. हे मी सर्व खपवून घेणार नाही. तेव्हा मी माझ्या पतीला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी असं काहीही करत नाही. ते उगाच माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढत आहेत. पण त्यांनी माझं तेव्हा काहीही ऐकून घेतलं नाही आणि त्यांना खूप जास्त राग आला आणि बऱ्याच दिवसापर्यंत या गोष्टीवरून ते बोलतच होते. पण मी प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत होते.
याचाच फायदा त्यांनी घेतला. मी कुरूप दिसावं म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. ते मला चेहऱ्यावर लावण्यासाठी काहीही चुकीचं आणून देत होते व मला त्यांच्यासमोरच लावायला सांगायचे. त्यांनी माझ्या खाण्यापिण्यात देखील अनेक बदल केले, ज्यामुळे काहीच महिन्यात माझ्या शरीरात अनेक बदल झाले. मी आता एवढी काही पूर्वीसारखी सुंदर दिसत नव्हते. माझा कुरूपपणा पाहून ते खूप खुश झाले. माझ्याशी त्यांचं वागणं बोलणं सर्वच विचित्र होतं. जेव्हा मी माहेरी कधी जायची तेव्हा माझे सर्व नातेवाईक मला पाहून तर आश्चर्यचकितच होत असे. मला बोलत असे की, तू हे काय केलं आहे? लग्नाच्या आधी तर तू व्यवस्थित होतीस, लग्नानंतर तू अशी कशी काय झाली आहेस? पण मी तेव्हा कोणाला काहीच सांगू शकत नव्हते, कारण माझा पती प्रत्येक वेळी माझा व माझ्या कुटुंबियांचा अपमान करत असे आणि मला तर नेहमीच वाईट बोलत असे. पण मी हे सर्व सहन करत होते, कारण मला असं वाटायचं की तो माझे पालनपोषण करत आहे, आपला सांभाळ करत आहे. जर त्याला सोडून माहेरी आलं तर पुन्हा आईवडील उगाच जास्त टेन्शन घेतील, म्हणूनच मी सर्व सहन करत होते आणि मग तेथे राहत होते. पण थोड्या दिवसातच माझ्या पतीने माझा खर्च बंद केला होता. आता तो मला म्हणू लागला की मी तुझा खर्च उचलू शकत नाही, तुला फुकटचे जेवण घालू शकत नाही. आता यापुढे तू स्वतः कमव आणि तुझा खर्च कर, कारण तुझ्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्या पतीच्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होत होता आणि अशा जगण्याचा राग देखील येत होता. ज्या व्यक्तीला जीवनाचा सोबती म्हणून स्वीकारलं तोच असा वागत आहे. आता माझ्या आयुष्यातून सुख निघून गेलं आहे असंच मला वाटू लागलं होतं. मग मी स्वतःला खंबीर केलं आणि एका ठिकाणी नोकरी करू लागले. पण माझ्या मनात सारखे सारखे तेच विचार यायचे. मन बेचैन होत असे. कधी कधी तर मी कामावर असताना देखील रडत असे. माझ्याजवळ असं कोणीही नव्हतं की ज्यांना मी माझं दुःख सांगू शकत होते. माझा पती नेहमी त्यांच्या नातेवाईकांसमोर माझा अपमान करायचा आणि मला त्रास देत असे. आता आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि मला या गोष्टीचं देखील टेन्शन येऊ लागलं होतं. पण मी कोणालाही सांगू शकत नव्हती. मला नेहमी असा प्रश्न पडत असे की माझ्या आईवडिलांनी माझं लग्न अशा व्यक्तीशी का लावून दिलं? तरीही मी नेहमी त्याला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतच होते. त्यांची खूप काळजी घेत होते. त्यांना जे आवडेल तेच मी करत होते. पण तरीही त्यांना माझ्यावर रागच येत असे. कधीकधी तर मला असं वाटायचं की त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी तरी नक्कीच असेल, म्हणूनच तर ते माझ्यासोबत असे वागायचे. कारण माझ्यावर राग केल्यानंतर ते जेव्हा घरातून बाहेर जायचे आणि त्यांच्या मित्रांसोबत खूप तेव्हा आनंदाने राहत असे. कधीकधी त्यांचे मित्र, नातेवाईक देखील आमच्या घरी येत असत आणि माझा संपूर्ण दिवस त्यांना मग खाऊ पिऊ घालण्यातच जात असे. तरी देखील मी त्यांना काहीही बोलत नव्हते, कारण मला असं वाटायचं की माझ्या पतीला हे पाहून आनंद होईल. पण त्यांना माझ्या कोणत्याही गोष्टीचा आनंद नव्हता. मला हे कळत नव्हतं की माझ्या आयुष्यात हे काय चालू आहे. माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी होती आणि ते सर्व पैसे कुठे खर्च करायचे हे त्यांनाच माहीत होतं. मला कधीच त्यांनी फारसं काही थोडे देखील पैसे दिले नाहीत आणि त्यांनी माझा कधीही विचार केला नाही. मी माझा खर्च स्वतः करत असे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहत होतो तेथे सगळ्यांना असं माहीत झालं होतं की हे दोघे खूप भांडण करतात, कारण जेव्हाही कधी भांडायचे तेव्हा त्यांचा आवाज सर्वत्र जायचा
इतक्या मोठ्याने ते बोलायचे, इतक्या मोठ्याने ते भांडण करायचे. आणि एका दिवशी तर हद्दच त्यांनी पार केली. ते माझ्याशी विनाकारण त्या दिवशी भांडू लागले. मला म्हणू लागले की मी तुला चांगलं जेवण बनवण्यास सांगितलं होतं, तर तू हे काय बनवलं आहेस? आणि मग जोरातच माझ्यावर ओरडू लागले. तेव्हा मी त्यांना म्हणाले की चांगलं जेवण बनवण्यासाठी घरात चांगल्या वस्तू देखील आणाव्या लागतात. आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि अजून माझा पगार देखील झालेला नाही. आणि मग त्यावरूनच माझा पती मला म्हणाला की आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू चांगली बाई नाहीस. अजूनही काही बरेच बोलून गेले. आमच्यातील वाद विनाकारण वाढत गेला. आमच्या भांडणाला आता काहीच अर्थ राहिलेला नव्हता. भांडणाचा विषय वेगळा होता आणि तो आता वेगळ्याच विषयावर पोचलेला होता. माझा पती माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला आणि त्यामुळेच त्यांची BP वाढू लागली आणि तेव्हाच त्यांची तब्येत बिघडली. हे पाहून मला काहीच कळत नव्हतं की काय करावं, कारण रात्रीची वेळ होती. कसंबसं मी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं, काही टेस्ट केल्या. तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना कॅन्सर झाला आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. काय करावं काहीच सुचेनासं झालं. काही दिवस दवाखान्यात राहून उपचार घेतले आणि थोड्या दिवसानंतर मी त्यांना घेऊन घरी आले. आता मी त्यांची पूर्णपणे काळजी घेऊ लागली होते. त्यांना अशक्तपणा देखील त्यांचा वाढला होता. त्यांना पलंगावरून उठता पण येत नव्हतं आणि काही सांगता देखील येत नव्हतं. पण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं, कारण तो जसाही होता पण माझा पती होता. मी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की माझ्या पतीसोबत असं काहीतरी होईल. आता माझ्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. मी नोकरी देखील करतच होते, घर देखील सांभाळत होते आणि माझ्या पतीची काळजी देखील घेत होते. हे सर्व पाहून माझ्या पतीचे माझ्याविषयी विचार परिवर्तन झाले की माझ्या पत्नीसोबत मी खूप चुकीचं वागलो आहे, पण तरीही ती माझ्या दुःखात मला साथ देत आहे. एके दिवशी माझ्या पतीने मला काही वेगळाच इशारा केला. मला कळत नव्हतं की त्यांना काय म्हणायचं होतं. ते समोरच्या खोलीकडे हात करून मला इशारा करत होते, पण याचा अर्थ काय होत आहे हे मात्र मला काही कळत नव्हतं. तरीही मी त्यांना विचारलं की तुम्हाला त्या रूममध्ये जायचं आहे का? तेव्हा त्यांनी मला नकार दिला. जेव्हा मी नोकरीला जात असे तेव्हा घरात कोणी देखील राहत नव्हते. त्यामुळे मी एक बाई कामासाठी ठेवली होती, कारण की मी नोकरी सोडू शकत नव्हती. जर मी नोकरी सोडली असती तर घराचा खर्च कोण चालवला असता, कारण माझ्या पतीचे पैसे मिळण्यासाठी वेळ लागणार होता. बरेच मग दिवस असेच निघून गेले, पण त्यांचे पैसे काही मिळालेले नव्हते. जेव्हा ते व्यवस्थित होते तेव्हा पैशासाठी त्यांचे बहुतेक नातेवाईक, मित्र त्यांच्याजवळ येत असत. पण आज जेव्हा त्यांची परिस्थिती खराब झाली होती तेव्हा मात्र त्यांना भेटण्यासाठी देखील कोणी येत नव्हतं. आता त्यांना हे समजलं होतं की वाईट वेळेत मला कोणीही साथ दिली नाही. वाईट वेळेत मला फक्त माझ्या पत्नीची साथ मिळाली आहे. ते रोज त्या रूमकडे इशारा करू लागले आणि आता त्यांना रडू देखील येत होतं. त्यांना पाहून मला देखील खूप वाईट वाटायचं, कारण माझ्याकडून त्यांची एवढी वाईट अवस्था पाहवली जात नव्हती. लग्नाच्या 4 वर्षात त्यांनी मला कधीही सुख दिलं नव्हतं. त्यांनी मला खूप जास्त त्रास दिला होता, पण मी त्यांना माफ केलं होतं, कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. आता ते रडत असत आणि पुन्हा पुन्हा त्या रूमकडे इशारा करत होते. मी जाऊन तेथे पाहत असे, पण मला काहीही मिळत नव्हतं. मला असं वाटत होतं की त्यांची काहीतरी वस्तू तेथे आहे, पण नेमकं तिथं काय होतं हे त्यांनाच माहिती होतं.
मला तर काही समजतच नव्हतं. एके दिवशी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. तेव्हा मी त्यांना पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि म्हणाले की यांचे बरे होण्याचे चान्स खूप कमी आहेत. यापुढे देवाची इच्छा असेल तर तुम्हाला तुमची शंका काढायची असेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवू शकता. डॉक्टर प्रत्येक महिन्याला येऊन त्यांचा चेकअप करत असत, पण त्यांच्या तब्येतीमध्ये काहीही फरक दिसत नव्हता. तब्येत सुधारत नव्हती. पण तरी देखील माझा पती पुन्हा पुन्हा त्या रूमकडे इशारा करत होता. पण मला मात्र काहीच स्पष्ट कळत नव्हतं. एके दिवशी दुपारी त्यांना जेवण देण्यासाठी मी उठवत होते, पण ते उठलेच नाहीत. मी त्यांना उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते या जगातच नाहीत. त्यांना असं पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांना मृत घोषित केलं. ते म्हणाले की त्यांच्यासाठी हेच बरं झालं, कारण ते कधीही बरे होऊ शकले नसते आणि त्यांना खूप त्रास देखील होत होता. हे ऐकून मला शॉक बसला आणि मी रडू लागले, कारण तो जसाही होता पण माझा पती होता. त्यानंतर मी त्यांचा अंतिम विधी पार पाडला. आता मी घरात राहत होते आणि माझ्यासोबत घरात एक कामवाली बाई होती. तीच घरातील सर्व कामे करत होती, कारण माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या कोणत्याही कामात माझं लक्ष काही लागत नव्हतं, मन काही लागत नव्हतं आणि मी विचार करत होते की माझ्या पतीने माझ्यासोबत असं का केलं असेल. मी तर त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होते आणि मी दिसायला देखील चांगली होते, पण तरीही मी त्यांच्या मनात भरली नव्हती का? आता मला खूप टेन्शन येऊ लागलं. मी अजूनही तरुण होते, पण मला दुसरं लग्न करायचं नव्हतं. आता मला फक्त शांततेने आयुष्य माझं जगायचं होतं. माझ्या पतीचे पैसे अजून मिळालेले नव्हते. आता माझे सर्व पैसे संपले देखील होते. त्यामुळे मी कामवाली बाईला देखील सांगितलं होतं की आजपासून तुम्ही कामावर येऊ नका, कारण तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पैसेच नाहीत. तेव्हा ती कामवाली बाई माझ्यासाठी तिच्या घरून जेवण घेऊन आली आणि मला म्हणाली की तुम्ही खूप चांगले आहात, पण मी तुम्हाला फक्त एवढंच देऊ शकते. तेव्हा मात्र मला खूप बरं वाटलं. आपण जर कोणाला चांगली वागणूक दिली तर आपल्याला आपल्या वाईट प्रसंगात देखील ते आपल्याला मदत करतात. मी तिला म्हणाले की जर माझी परिस्थिती चांगली झाली तर मी तुला पुन्हा कामावर नक्कीच ठेवेन आणि तुझी मदत देखील करेन. माझ्या पतीच्या ऑफिसवाले देखील मला पैसे काही देत नव्हते. कदाचित त्यांना ते पैसे खायचे होते. एके दिवशी मला आठवलं की माझा पती पुन्हा पुन्हा त्या खोलीकडे इशारा करत होता आणि मग कामवाली बाई नसल्यामुळे सुद्धा मी त्या घराची साफसफाई करू लागले. साफसफाई करताना मी नवऱ्याचे कपाटसुद्धा आवरायला घेतले. तर त्यामध्ये एक बॅग होती, ज्याच्यावरती 1-2 कपडे होते. पण आतमध्ये मी जे पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. थोड्या वेळासाठी तर मला विश्वासच बसला नाही. जेव्हा मी ती बॅग पूर्णपणे उघडली तेव्हा त्यामध्ये भरपूर पैसे आणि दागिने होते. आता मला तेव्हा समजलं की माझा पती पुन्हा पुन्हा इकडे इशारा का करत होता. मग मला कळालं की हा सर्व माझ्या पतीचा कमावलेला पैसा आहे. तेव्हा मी तेथून सर्व रक्कम काढली आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामवाली बाईला बोलावलं आणि त्यांना म्हणाले की मला घराचं सामान पॅक करण्यात मदत कर. तसंही हे घर भाड्याचं आहे. मी इथून जात आहे. मी माझ्या कामवाली बाईला तिचा पगार दिला. वरतून थोडेसे काही पैसे देखील दिले आणि माझ्या घरातील अर्धं सामान देखील त्यांना देऊन टाकलं. आता तिला वाटलं होतं की मला माझ्या पतीचे पैसे मिळालेले आहेत, पण ऑफिसच्या लोकांनी मला पैसे दिलेलेच नव्हते. मी अर्धं सामान घेऊन
दुसऱ्या शहरात निघून गेले. दुसऱ्या शहरात जाऊन मी तिथे नोकरी करू लागले. कारण मला त्या पैशांनी काहीतरी चांगलं काम करायचं होतं. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात. पण आता मला कोणावरही विश्वास नव्हता. म्हणून मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं. आता मी स्वाभिमानाने जिथे कुठे आहे तिथे जगत आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.